मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। आज जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे। मी सध्या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी जी नदी आहे ती सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे। आपण बघू शकतोय की सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो आलेला आहे। सूर्या नदी अक्षरशः दुथडी भरून जी आहे ती वाहू लागलेली आहे। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण जे आहे ते जवळपास 85% भरलेलं आहे। त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सूर्या नदीद्वारे जवळपास 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। एकूणच सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आणि कवळा धरण जे आहे ते कवळा धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत जवळपास 70 पेक्षा अधिक गावं जे आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतोय की पालघर जिल्ह्यामध्ये भात शेतीच्या कामांना वेग जो आहे तो वाढलेला आहे। जवळपास 60 ते 70% रोपण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। उर्वरित 30% रोपण्या ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। एकूणच आज रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील जे शाळा आहेत, महाविद्यालय किंवा अंगणवाडी आहेत त्यांना सुट्टी जी आहे ती एकंदरीत जाहीर झालेली आहे। तसा आदेश जो आहे तो जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जारी केलेला आहे। एकूणच पालघर जिल्ह्यामधील जे नदी नाले आहेत किंवा सखल भाग जो आहे तो त्या भागांमध्ये काही भागांमध्ये पाणी जे आहे ते साचलेलं होतं। मात्र रात्रीपासून काहीसा पावसाने थोडा उसंत घेतलेला आहे। त्यामुळे आज रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आवश्यकता असेल, गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।